नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 YouTube चॅनलवर. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनात जे काही सहकार विभागाची जी काही एक्झाम झाली होती, त्याचा रिझल्ट लागला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचं यामध्ये सिलेक्शन झालं आहे, त्या विद्यार्थ्यांचं आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक हे जाहीर झालं आहे. तेच आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. कोणत्या दिवशी हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आणि कोणत्या ठिकाणी हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपले DK नॉलेज 21 YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे प्रसिद्ध पत्रक आहे सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं. आता या परिपत्रकामध्ये काय सांगण्यात आलं आहे ते आता आपण बघूया. सहकार विभागातील गट क संवर्गातील सर्व सेवेची रिक्त पदे भरण्याकरता 6/7/2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस अनुसरून विविध मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची TCS ने कंपनीने दिनांक 14/8/2023 ते 16/8/2023 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार सदर कंपनीकडून प्राप्त झालेल्या उमेदवारांची सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, सहकारी अधिकारी वरिष्ठ लिपिक व लेखापरीक्षक श्रेणी 2 या पदांची विभागनीय तात्पुरती गुणवत्ता यादी सहकार आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर 11/12/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो, सदर गुणवत्ता यादीत उमेदवारांपैकी उपरोक्त पदांसाठी निवड करायचे उमेदवार व प्रतीक्षा यादीतील उमेदवार याप्रमाणे उमेदवारांची तात्पुरती निवड सूची सहकार आयुक्त कार्यालयाच्या उक्त अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. याबाबत उमेदवारांनी सर्व साधन सूचना खालीलप्रमाणे आहेत. आता आपण बघूया की काय सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये मेन सूचना जी आहे, सदर निवड सूची केवळ तात्पुरती निवड सूची असून कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची विहित पदांकरता निवड झाली आहे असे समजण्यात येऊ नये. तात्पुरत्या निवड सूचीत उमेदवारांची कागदपत्रे तपासणी अंतिम उमेदवारांची अंतिम निवड सूची प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर तात्पुरत्या निवड सूचीतील उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणीनंतर उमेदवार सदर पदावरील निवडीसाठी अपात्र ठरल्यास गुणवत्ता यादीत पुढील उमेदवारास कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल. अशा प्रकारे हे प्रसिद्ध पत्रक सांगण्यात आलं आहे. आता यामध्ये बघूया की कोणत्या तारखेला आणि कधी कागदपत्रे तपासणी करण्यात येणार आहे. उमेदवारांची कागदपत्रे व प्रमाणपत्रे पडताळणीचे ठिकाण कुठे असणार आहे, तर महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, इमारत 5B, जे रोड, पुणे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, पुणे मुख्यालयाजवळ, पुणे स्टेशन या ठिकाणी उमेदवारांची ही कागदपत्र पडताळणी ही असणार आहे. मित्रांनो, याची प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे. आता आपण बघूया की वेळापत्रक कसं असणार आहे. त्यामध्ये विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण नाशिक व विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लेखापरीक्षण नाशिक. आता यांचं सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, सहाय्यक सहकार अधिकारी वरिष्ठ लिपिक लेखापरीक्षक श्रेणी 2. आता यांची पडताळणी करता उमेदवारांनी उपस्थित राहण्याची वेळ कशी असणार, तर दिनांक 26/12/2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत आणि दुपारी 2:30 ते 6:30 पर्यंत हा टायमिंग असणार आहे. त्यानंतर दुसरा विभाग जे आहे ते म्हणजे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था मुंबई, औरंगाबाद व कोल्हापूर. आता यांची कोणते पदे आहेत, तर सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, सहकार अधिकारी वरिष्ठ लिपिक यांनी 27/12/2023 ला उपस्थित राहायचं आहे आणि त्यांचा टायमिंग हा सेम असणार आहे, सकाळी 10 ते दुपारी 1:30 आणि दुपारी 2:30 ते 6:30 या दरम्यान. त्यानंतर पुढे जे आहेत ते म्हणजे विभाग पुणे व लातूर विभाग. आता यांचे पद कोणते असणार, तर सेम पद जे वरचे आहेत, सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, सहाय्यक सहकार अधिकारी वरिष्ठ लिपिक हे असणार आहेत. आता यांनी 28/12/2023 ला उपस्थित राहायचं आहे, सकाळी 10 ते दुपारी 1:30 आणि दुपारी 2:30 ते 6:30 या दरम्यान. त्यानंतर पुढचं जे विभाग आहे ते म्हणजे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे. यांचं कोणतं पद आहे, तर फक्त वरिष्ठ लिपिक. यांनी 28/12/2023 ला उपस्थित राहायचं आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत. त्यानंतर पुढचं जे विभाग आहे ते म्हणजे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती व नागपूर. आता यांचे कोणते पद आहेत, तर 4 पद आहेत, सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, सहाय्यक सहकार अधिकारी
आणि वरिष्ठ लिपिक यांनी 29/12/2023 ला उपस्थित राहायचं आहे आणि सकाळी 10 ते दुपारी 1:30 आणि दुपारी 2:30 ते 6:30 हा यांचा टायमिंग असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो हे होतं सहकारी विभागाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं टाइम टेबल. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या DK नॉलेज 21 YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.